नमस्कार सर, तुमचं नाव आणि गाव सांगा. आपलं नाव रामदत्त बेदेकर, गाव पिंपळद, तालुका जिल्हा नाशिक. आता हा तुमचा याचा प्लॉट आहे, हा काळीचा प्लॉट आहे. हो. मला खूप छान दिसतोय तुमचा प्लॉट. आणि खाली मला तण वगैरे पण दिसत नाहीये, काही नाही. प्लॉटवर काळोखी पण छान आहे. हो. तर यासाठी तुम्ही काय वापरले? आपलं ह्युमस प्राईम वापरलेलं आहे आणि DAP पॉवर वापरलेलं आहे. त्यांनी काय काय बदल जाणवतोय तुम्हाला? ग्रीनरी चांगली आहे, कडकपणा आहे आणि कलर चांगला आहे. खाली चांगला रिझल्ट आहे, तणाला कमी आहे, खर्च कमी आहे आणि झाड चांगलं सशक्त झाड दिसते. झाड सशक्त दिसते. हो. तुमची जी आता ह्या प्लॉटला जो काळीचा प्लॉट पानं पिवळे पडायचे, हो. लाल पडायचे, हो, ते पण कमी झाले का? ते पण कमी झाले. किती प्रमाणात कमी झाले? 70% कमी झाले. 70%. आता तुमच्या इथे बाजूचा एक प्लॉट आहे, हो. हा? हो. आपण बघितला हो. त्या साईडला, इथून हो. जवळपास थोडा लांब आहे. हो. तर त्या प्लॉटवर पूर्ण पिवळा पाना आलेला आहे. हो, पिवळेपणा आहे, लालपणा आहे आणि झाडाची जी कलर आहे तो थोडा कमी आहे आणि झाड तेवढं हेल्दी नाही दिसत आहे. हेल्दी दिसत नाही. ओके. आता तुम्ही आजपर्यंत म्हणजे आपली क्रॉपटेकची थेरी वापरलीच नव्हती, यावर्षी फर्स्ट टाइम वापरलेली. हो. तुम्हाला ज्या घडामध्ये क्वालिटीमध्ये आणि हो. घडाच्या टफनेस मध्ये किती फरक जाणवला? भरपूर फरक जाणवला आपल्याला. भरपूर फरक. हो. तरी काय वाटतंय, म्हणजे दरवर्षीपेक्षा काय बदल काय जाणवतो? उकड्या यायचा दरवर्षी जास्त होतो, उकड्या कमी आहे आणि झाड म्हणजे असं डोलतंय, आपल्याशी बोलण्यासारखं करतंय काम. झाड डायरेक्ट बोलण्यासारखं काम करतंय. ते खाली एकदम झाड म्हणतंय मला एकदम भारी वाटतंय का वरती मी हेल्दी आहे, आपले माल पण हेल्दी आहे आणि ग्रोथ पण चांगली होती आपली. म्हणजे माती पण एकदम चांगली झाली आहे. हो. झाड मुळी संख्या चांगली, मुळीची संख्या चांगली झालेली, झाड पण एकदम हॅप्पी झालेलं आहे, हो. आनंदी झालेलं आहे. हो. त्याच्याबरोबर तुम्ही पण आनंदी झालेले आहे. आता हा जो तुमचा प्लॉट आहे याच्यात तुम्ही बोलले मला तण पण झालेलं नाहीये, म्हणजे पण ह्युमस कमी. प्राईम वापरून तुम्हाला काय बदल झाला? म्हणजे त्यांनी काही तण झालंच नाही तुमच्या प्लॉट मध्ये? तण झालं पण कमी झालं तण आणि जो दरवर्षी तणनाशकचा खर्च, इतर खर्च तो सगळा जास्त राहायचा. यावर्षी तो खर्च पण कमी आहे, तणनाशक पण कमी लागलं आणि मेन तण नाहीये, कमी तण. तणच नाही तुमचं. आता नाहीच हे जे सारखंच दिसतंय आहे. म्हणजे मला एक तण नाही नाहीच सारखंच आहे, नाही सारखंच आहे तण. पूर्ण प्लॉट मध्ये जे दिसतंय आपल्याला. हो. ओके. हो. तण दिसतच नाही पूर्ण लांब पर्यंत आपण बघतोय. आपण बघू शकतो ही नरमपणा, भुसभुशीतपणा एकदम चांगलं आहे आणि माती पण चांगली नरमपणा आहे. मातीमध्ये भुसभुशीतपणा. मातीमध्ये भुसभुशीतपणा आहे आणि खतं पण आपण जास्त टाकायचो. दरवर्षी खतांचा डोस जास्त व्हायचा, त्या वर्षी डोस पण कमी झालेला आहे. म्हणजे खताचा खर्च पण कमी झाला तुमचा. खताचा खर्च कमी आता झाला. दरवर्षी तुम्ही मला बोलले 4 वेळेस आम्ही तणनाशक मारायचो. एका तणनाशकचा खर्च तुम्हाला जवळपास 10,000 रुपये यायचा हो. एका प्लॉटला. हो. तुमचे 4 प्लॉट आहे, हो. म्हणजे 40,000 खर्च 40,000 यायचा खर्च यायचा एक टाइमला. एक time. तर ते तुमचे किती झाले आता ह्या वर्षी? दरवर्षी 4 व्हायचे, ह्या वर्षी किती तणनाशकचे हात झाले? या वर्षी 2 2च हात झाले. झाले. बाकी गरजच पडली नाही दुसऱ्या 2. गरजच पडली नाही. म्हणजे तुमचा भरपूर म्हणजे 50% तणनाशकचा खर्च. 50% खर्च कमी झाला आणि तणाला तण म्हणतं मी उठायला चान्सच नाही मला. चान्सच नाही. ह्युमस कारण प्राईम खालून वापरून झाडाने जेवढं तण आपण वरतून खत द्यायचो ते सगळं झाड उचलून घेतंय. जे तण खायचं ते सगळं झाड उचलतंय. झाड उचलते. हे उचलायचं कारण काय तुम्हाला काय वाटतं? ह्युमस प्राईमचा जे घटक आहे हा. ते घटक झाडाला चांगलं बनवत आहे आणि झाडाला जे खाद्य कमी पडत होतं आतापर्यंत ते झाडाला सगळं उचलून दिलं आणि झाडाचा मातीचा सेंद्रिय कर्ब चांगला वाढला. ह्युमस प्राईम वापरून तुमच्या सगळ्या झाडाच्या गरजा पूर्ण झाल्या. पूर्ण. हो. ओके. आता कलर पण तुमचा छान यायला लागलेला आहे. कलर पण चांगला आहे, कडकपणा आहे, ग्रीनरी चांगली आहे. आता तुमचं हा 20 वर्षाचं झाड झालेलं आहे. हो. 20 वर्षाच्या मानाने एवढा कडकपणा तुम्हाला कधी जाणवला? कधीच नाही. कधीच नाही. कधीच नाही. तुमचे वडील काय बोलत होते 20 वर्षाच्या मानाने? मी आज पण तेवढी शेती केली आहे आणि आतापर्यंत कधीच असं वाटलं नाही कडकपणा, ग्रीनरी. जेवढे खर्च झाला तो दुपटीने खर्च झाला पण त्याच्या कमी पद्धतीनेच पैसे आले. म्हणजे जो तुम्ही खर्च 1 लाख केला तर तुम्हाला 50,000 का 70,000? झाला. नाही म्हणजे तुम्ही जर उत्पन्न आपलं 50,000 आलं फक्त. 50,000 आलं, उत्पन्न पण कमी व्हायचं, तुमचं उत्पन्न कमी व्हायचं, खर्च वाऱ्या माप होऊन जायचा. खर्च जास्त व्हायचा. म्हणजे आपलं हे ह्युमस प्राईम वापरून आतापर्यंत किती वापरले तुम्ही एका प्लॉटला? आपण एका प्लॉटला जवळजवळ 20 लिटर वापरलेलं आहे. हा. ते कशासोबत घ्यायचे तुम्ही?
उमस प्राईम आणि DAP पॉवर. ओके, डीए पॉवर, ह्युमस पॉवर हे घ्यायचे. आणि ज्या काही ग्रेड सोडायची वॉटर सोल्युबलच्या कधी किंवा दाणेदारची निवळी त्यासोबत काहीच नाही, त्यासोबत थोडं थोडं उमस प्राईम सोडत राहायचो दर पाण्याला. आता ते उमस प्राईम पण आम्ही म्हणजे जास्त सोडायला लागलो आणि रासायनिक खर्च हे तो कमी करायला लागले. जी एकच औषध आहे पण मग झाडाच्या सगळ्या गरजा पूर्ण केल्या, सगळ्या गरजा सगळं पूर्ण केलं. याच्या आधी असं औषध बघितलं होतं का तुम्ही? नाही, कुठंच नाही. तुम्ही भरपूर वापरलेले? भरपूर वापरलंय. याच्या आधी झाडाला कधी उमस प्राईम माहित पण नव्हतं. नाही. इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता तुम्ही? इतर शेतकऱ्यांना मी नक्कीच सांगू शकतो की त्यांनी सुद्धा आवर्जून हे वापरलं पाहिजे आणि याचा रिझल्ट जो आहे तो स्वतः शेतकरी सांगू शकतो. आजूबाजूचे शेतकरी काय बोलताय तुम्हाला तुमच्या प्लॉट बघून? ते म्हणताय की तुमच्याकडे एवढा कडकपणा, ग्रीनरी आणि झाड एवढं सशक्त झाड दिसतंय, चांगलं भुसभुशीतपणा वगैरे, ते सगळं कशाने आलं? तर आम्ही आवर्जून सांगतो की आम्ही उमस प्राईम वापरलं, DAP पॉवर वापरलं आणि इतर रासायनिक खर्च कमी झाला, त्यामुळे झाड चांगले. तुम्ही तुमच्या बाजूच्या भाऊ आहे, लालपणा जास्त राहायचा पानांचा, तो पण कमी. तुमच्या काकांना बोलले तर त्यांनी पण सोडलं 8 दिवस सोडलं, 5 लिटर सोडलं, त्यांना सुद्धा छान रिझल्ट आला. त्यांना छान आपली त्यांची भेट झाली. ते बोलले खूपच छान, चांगला रिझल्ट आला त्यांना. आणि तुमचे मामा आले होते, मामा काय बोलले तुम्हाला? मामा सुद्धा म्हणे याच्या आधी मी औषध असं बघितलं नाही आणि कधी सोडलेलं पण नाही असं औषध, आणि त्यांच्याकडे असा बदल आणि तुमच्याकडे एवढा कस काय मोठा बदल होऊ शकतो. तर आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही हे वापरतो, उमस प्राईम आहे, DAP पॉवर आहे, इतर औषध आहे, क्रॉपटेकचे आम्ही सगळं वापरतो थेरी. आणि ते म्हणतात त्याचे झाड चांगले बदल दाखवतं आणि तिकडे पिवळेपणा जास्त आहे, हेल्दीपणा पण तेवढा कमी आणि कडकपणा नाही तेवढा. धन्यवाद सर.